अजब रमा राघवची जोडी. मी शिकणार आहे त्यांच्याकडनं. आणि हो, या दिवाळीत मी पाडव्याला तुला ओवाळणार आहे. रमा, नाही नाही, आपलं अजून लग्न झालं नाहीये रमा, त्यामुळे ओवाळता कसं येईल? अरे, लग्न नाही झालं म्हणून काय झालं? तुला आठवतंय आईंनी आपल्याला आनंदाचा धागा बांधायला दिला होता तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं? आपण एकमेकांशी आता बांधले गेलो. रमा, ते वेगळं. तेव्हा सुद्धा अर्धांगिनी म्हणून मी तुला धागा बांधलाच नव्हता. आणि आपण लग्नानंतरच खऱ्या अर्थाने एकमेकांशी बांधले जातो. आणि आता लग्न म्हणजे ते काही सेलिब्रेशन नाहीये, एक संस्कार आहे तो. आपल्या या प्रथा परंपरा ह्याच्या मागे ना एक विचार आहे, एक अर्थ आहे. असं काय करतो सर? प्लीज, फक्त हे एक वर्ष प्लीज. मी तुला वचन देतो, पुढच्या वर्षी पाडव्याला तूच मला ओवाळशील. ओके. रमा, काय झालं? अगं आत्ता तर एवढी उत्साहात होतीस, छान अनारसे बनवणार होतीस. आता असा चेहरा नको ना पाडूस. हे बघ, शास्त्रानुसार तुम्हाला ओवाळू शकत नसलीस तरी एक गोष्ट आपण करू शकतो. कुठली? ते मी आत्ता नाही सांगणार, ते सरप्राईज आहे. रमा कधी येणार आहे? रमाचा एवढाच मला काही कॉल नाही आला, पण तिचा आरुषीशी कॉन्टॅक्ट झाला होता. आणि इनफॅक्ट आरुषी मला सांगत होती की रमा पुढच्या 2-3 दिवसात येईल सुद्धा. रिअली? ओ दॅट्स गुड. म्हणजे लवकरच परत येणार. हो, आय एम सो हॅपी. नाही, ती जरी लवकर परत येत असली तरी आपल्यालाही आता तिच्या लग्नासाठी जरा घाई करायला लागणार आहे. तिच्यासाठी एक तिला समजून घेणारा, तिची हुशारी, तिची कर्तबगारी याची जाणीव असलेला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला आनंदी ठेवू शकेल असा मुलगा शोधायला हवा. एक्झॅक्टली. हो ना, पण असा मुलगा आपण कुठे शोधणार ना? हेच तर महत्वाचं आहे ना, म्हणून तर ती जबाबदारी तुझ्यावर सोपवतोय. तुझ्यापेक्षा ही कामगिरी कोण जास्त चांगलं करू शकेल? नाही, कसं आहे ना की मुलगा शोधताना त्याची फॅमिली बॅकग्राऊंड सुद्धा चांगली असणं महत्वाचंच आहे, राईट? हो गिरीश, तुम्ही म्हणताय ते सगळं ठीक आहे, पण डोंट वरी पवित्र, रिलॅक्स. रमा माझी मुलगी आहे, त्यामुळे तिच्यासाठी मुलं मीच बघणार आहे. इनफॅक्ट मी 2-3 मुलं शॉर्टलिस्ट करून ठेवली आहेत. दे आर गुड. आय मीन वेल कल्चर्ड, वेल बिहेव्ड, चांगल्या फॅमिलीतले. माझ्या रमाला ना जे काही मिळेल ते 100% आणि परफेक्टच मिळायला हवं. येस, मी आजच त्यांना आज कशाला आत्ताच फोन करते. होल्ड ऑन लावण्या, प्लीज यात तू लक्ष घालू नकोस. असं कसं म्हणू शकतोस? रमा माझी सुद्धा मुलगी आहे, तिच्यासाठी मी मुलगा नाही शोधणार तर अजून कोण शोधणार? आणि बघ गिरीश, रमासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे हे माझ्या इतकं दुसरं कोणालाच चांगलं कळू शकत नाही. माझ्या रमाच्या लग्नाची किती स्वप्न बघितली मी. तू बघच, लोकांनी पुढची 100 वर्ष लक्षात ठेवावं असं धूमधडाक्यात तिचं लग्न लावून देते की नाही. लावण्याताई, हे सगळं ठीक आहे, पण मला काय म्हणायचंय तुमच्या लक्षात नाही येते. पण मला काय म्हणायचं तुझ्या लक्षात येतंय. दॅट्स इनफ. रमा, तुझ्यासाठी घेतलेला हा ड्रेस फक्त एक सुरुवात आहे. तुझ्या सगळ्या आवडीनिवडी बघता तुझी सगळी स्वप्न पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. रमा, तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी आयुष्यभराची आठवण आहे. तू म्हणतेस ना आयुष्याचा अल्बम वगैरे, तसंच. फक्त ह्या अल्बम मध्ये 1-2 नाही, आपल्या असंख्य आठवणी आहेत.
आणि त्या प्रत्येक आठवणीला मी एक ना एक दिवस न्याय देणार. फक्त आता तू ह्या ड्रेसमध्ये कशी दिसतेस हे मला आधी बघायचंय. मी वाट बघतोय रमा. राघवरावांच्या रूम मध्ये मला काय सापडलं? काय थांब मी दाखवते. आत्या, राघवरावांनी मला ड्रेस घेतलाय. बहिणी हे बघा, राघवरावांनी मला ड्रेस घेतलाय. आजी आजी राघवरावांनी ड्रेस घेतलाय मला. भारी आहे ना? हो, माझ्यातला पण वाटतोय. हो ग अश्विनी, हा ड्रेस राघवांनी तुझ्यासाठी आणलेला नाही, श्रुतीसाठी आणलाय भाऊबीजेची गिफ्ट म्हणून. अगं नाही नाही, माझा नाहीये तो ड्रेस. तू कसं सांगते त्याचं? अगं आई, माझं आणि दादाचं ठरलंय. तो मला पैसे देणार आहे. तो मला म्हणाला तुला जो ड्रेस हवाय तो तू घे. मी सांगते हा रंग बघा, हा रंग माझ्या आवडीचा आहे आणि मला लाल रंग किती आवडतो हे राघवरावांना माहिती आहे. हा ड्रेस राघवरावांनी माझ्यासाठीच घेतलाय. हा ड्रेस त्यांनी तुझ्यासाठी घेतलेला नाहीये. मग कोणासाठी घेतलाय? राघवराव, तुम्ही सांगा बघू, हा ड्रेस तुम्ही माझ्यासाठी घेतलाय ना? श्रुतीचं नाव तुम्ही अजिबात घेऊ नका, कारण श्रुतीने तिच्या गिफ्ट बद्दल आधीच सगळं क्लिअर केलंय. आणि राहिला प्रश्न रमाचा, तर तिला गिफ्ट देण्याचा संबंधच येत नाही ना, कारण तुम्हीच काकांना वचन दिले ना की त्यांच्या मनाविरुद्ध तुम्ही काहीच करणार नाहीये. रमाशी संबंधच ठेवणार नाहीये, मग तर रमाला गिफ्ट देण्याचा प्रश्नच येत नाही. राघवराव, प्लीज सांगा ना सगळ्यांना, हा ड्रेस तुम्ही माझ्यासाठीच घेतलाय हे इथल्या सगळ्यांना सांगा. सांगा बघू. राघवराव, तुम्हाला माहित होतं की नाही की मला लाल रंग खूप आवडतो आणि म्हणून. एक मिनिट थांब जरा. तुझ्याकडे पाहिलं ना की मला एकच गोष्ट आठवते. मी खूप सुंदर आहे असंच म्हणायचं ना तुम्हाला? नाही ग, नाही. तुझ्या बापाने तुझ्यावर काही संस्कारच नाही केले हे आठवतं. अगं, ही वस्तू आपली नाही, त्याला हात लावायचं नाही, आणि जो माणूस आपला नाही त्याच्याशी वाद घालायचा नाही. एवढं साधंही कळत नाही तुला? आजी, तुम्ही इतक्या ठामपणे कसं काय सांगू शकता हे? कारण मीच राघवाला तो ड्रेस आणायला सांगितला होता माझ्यासाठी. काय? म्हणजे माझ्या नातीसाठी. नातीसाठी. एक मिनिट आजी, तुम्ही जे बोलताय ते जर सगळं खरं आहे तर मग राघवराव इतक्या वेळ गप्प का होते? हे सगळं त्यांनी आधीच का नाही सांगितलं? अगं थांब, मीच सांगते. काय आहे ना, माझा राघवा बघत होता की तू तुझ्या अकलेचे, या एवढूशा चाकलेचे किती किती तारे तोडू शकतेस ते. आजी, तुम्ही सांगितलेली वस्तू तुमच्याकडे आता सुपूर्त करतोय सगळ्यांच्या समक्ष.